नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीमध्ये जे मुद्दे महत्त्वाचे होते, अ, ते मुद्दे म्हणजे कोर्टाच्या हिशोबाने नाही, तर अ, प्रकरण काय आहे ते समजून घेण्याच्या दृष्टीने जे अ, दोन्ही पक्षांनी ज्या विषयांवर भाष्य केलं, ते तर कोर्टाने जे 6 मुद्दे 8 मार्चच्या आदेशामध्ये सांगितले होते, त्याच्यावर झालं. पण त्याची फोड करून समजायला सोपं जावं आणि त्या विषयाचं महत्त्व कोण काय बोललं, कोण काय बोललं ह्याच्यापेक्षा जास्ती जनरल त्या एका विषयाविषयी माहिती द्यावी. आज चा विषय 50% ची मर्यादा किंवा त्याला लक्ष्मण रेखा म्हणलं गेलं. अ, तर ती 50% मर्यादा काय आहे, कशी आली, कुठून आली आणि त्याच्याविषयी काय युक्तिवाद झाले? त्याचं मुंबई हायकोर्टामध्ये त्याची संभावना कशी झाली आणि हायकोर्टामध्ये त्याच्याविषयी काय सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याविषयी काय सांगितलं वकिलांनी. तर हे असे विषय घेऊन थोडं समजायला अजून सोपं जाईल असा प्रयत्न करेन. 50% ची जी मर्यादा आहे, या 50% मर्यादेचं मराठा आरक्षण प्रकरणातलं महत्त्व हे, की अ, एक वकील मराठा आरक्षणाचे विरोधक एक वकील श्री गोपाळ शंकर नारायणन यांनी कोर्टाला असं सांगितलं, की 2 बाजूंनी अ, आमचा युक्तिवाद बघावा कोर्टाने. जर 50% ची मर्यादा ओलांडता येत असेल, असं कोर्टाला वाटलं, तर आम्ही कायद्याच्या वैधतेविषयी बोलू. म्हणजे 2 महत्त्वाचे मुद्दे. एक मराठा आरक्षण कायद्याची वैधता. मग त्याच्यामध्ये अंगोपांग विरवळे आहेत. की तसं करण्याचा राज्य सरकारला अधिकार उरला होता का? वेगळा प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार उरला होता का? गायकवाड आयोगाचा अहवाल, गायकवाड आयोगाने विशेष व असाधारण आणि अपवादात्मक परिस्थिती दाखवली का? वगैरे, वगैरे ते पुढं सगळं आलं. 50% मर्यादा ओलांडू शकतं का राज्य सरकार आरक्षणामध्ये? हा महत्त्वाचा मुद्दा. तर इतकं महत्त्व त्या प्रकरणाला आहे, की जर 50% च्या वर जाता येत नाही, असं जर कोर्टाने ठरवलं, तर इतर मुद्दे जे आहेत ते गौण आहेत. म्हणजे अर्थात कोर्ट सगळ्या गोष्टींवर भाष्य करेल. या अशा तांत्रिक मुद्द्यावर मराठा आरक्षणाचा निकाल फक्त 50% ची मर्यादा भंग झाली म्हणून मराठा आरक्षण अवैध असा येणार नाही. आता तर सर्वंकष निकाल येईल. पण त्याचं महत्त्व इतकं, की द फर्स्ट बॅरियर टू बी क्रॉस्ड इस म्हणजे पहिला अडथळा जो आहे मराठा आरक्षणाला सगळ्यात मोठा मराठा आरक्षणाच्या वैधतेला अडथळा जो आहे तो मराठा आरक्षणाने 50% ची मर्यादा भंग केली हा आहे. आणि इथं हे नमूद करणं, की एक उदाहरण वारंवार देण्यात येतं. म्हणजे राज्य सरकारतर्फे हा युक्तिवाद अनेक वेळेला कोर्टामध्ये जी जी चर्चा झाली त्याच्यापेक्षा जास्ती चर्चा ई-डब्ल्यू-एसमध्ये केंद्र सरकारने स्वतः 50% ची मर्यादा ओलांडली हा एक होता आणि तामिळनाडूमध्ये 69% हा एक होता. त्याच्याविषयी बोलेन नंतर. तात्पुरतं असं, की महाराष्ट्रामध्ये जे 50% मर्यादा आहे, तिचा भंग मराठा आरक्षणाने ई-डब्ल्यू-एस येण्याच्या आधी केला. आता ह्याच्यात सुद्धा एक बोललं असं जातं, की महाराष्ट्रामध्ये तर 52% आरक्षण आहे. तर ते 2% चं जे वाढीव आरक्षण आहे, ते शिक्षणात नाहीये. ते नोकऱ्यांमध्ये आहे फक्त आणि ते आरक्षण सुद्धा आरक्षणाचा एक अजून एक प्रवर्ग का तयार केला वगैरे, वगैरे ते मुद्दे वेगळे. पण विशेष मागासवर्गीय म्हणून एक काही जातींचा समुच्चय ज्यांना अ, एरवी सुद्धा रिझर्व्हेशन मिळतं. त्या जातींना नोकरीसाठी वेगळं प्रावधान 2% करून देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये गोवारी आणि इतर काही जाती आहेत. खैर तो विषय नाहीये. 52% 2001 च्या कायद्याने महाराष्ट्र शासनाने 52% ची तरतूद केली, जी 2004 पासून नोकऱ्यांसाठी लागू आहे महाराष्ट्रामध्ये. तर एक असं आहे, की 52% तर अस्तित्वातच होतं महाराष्ट्रामध्ये. मग इतकं काय वगैरे, वगैरे. खरं ते हे तांत्रिक बाबी वेगळ्या. ह्या 50% चं काय महत्व आहे हे सांगण्याचा व्हिडिओ. 50% ची जी मर्यादा आहे, ही 50% ची मर्यादेचा प्रथम उद्गार फॉर द सेक ऑफ धिस व्हिडिओ आधीचे काय न्यायतत्व होते वगैरे, वगैरे आणि काठ्याकूट नाही करायचा. दृश्य समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
आणि समजावून सांगण्याचा अर्थात, की एम.आर. बालाजी नावाच्या एका जजमेंटमध्ये एम.आर. बालाजी च्या केसमध्ये अ, सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने असं सांगितलं, की 50% ची मर्यादा म्हणजे आयडियली द रिझर्वेशन शुड नॉट गो बियॉन्ड 50%. म्हणजे हे बरं राहील, हे आदर्श राहील जर आरक्षण 50% च्या मर्यादेच्या आत राहील. ह्या 50% आरक्षणाची 50% मर्यादेचा एक दुसरा पैलू असा, की 50% मुळे समानता असते. म्हणजे आरक्षित वर्ग आणि अनारक्षित वर्ग ह्यांच्यातला जो समतोल आहे, म्हणजे अनुच्छेद 16(1) मध्ये भेदभाव रहित वागणूक, नोकरीच्या बाबतीत भेदभाव रहित वागणूक हा मूलभूत अधिकार आहे आणि 16(4) मध्ये नोकरीमध्ये आरक्षण देऊ करण्याचा अधिकार आहे राज्य सरकारला. हे 2 अधिकार जे आहेत म्हणजे नागरिकांचा अधिकार आणि राज्य सरकारचा अधिकार आरक्षण देण्याचा नोकरीमध्ये. या दोघांचा समतोल असावा म्हणून एम.आर. बालाजीमध्ये असं सांगण्यात आलं, की 16(4) अनुच्छेद जो आहे तो 16(1) ला अपवाद आहे. भेदभाव रहित वागणुकीच्या मूलभूत अधिकाराला 16(4) राज्याचा अधिकार आरक्षण देण्याचा हा अपवाद आहे, असं एम.आर. बालाजीमध्ये ठरलं होतं. पुढं दुसऱ्या काही न्याय निर्णयांमध्ये हा अपवाद नाही. 16(4) हा 16(1) ला अपवाद नाही. राज्याचा आरक्षण देऊ करण्याचा अधिकार सुद्धा समानतेच्या अधिकारामध्ये अंतर्भूत होतो. कारण अस म समानता प्रस्थापित करण्यासाठी नोकरीमध्ये आरक्षण देणं हे सुद्धा अ, समानतेच्या तत्वात मोडतं. म्हणजे समानता जी राज्य सरकारला, केंद्र सरकारला जे समानता जे लक्ष्य आहे, ज्या लक्ष्याकडं अग्रेसर आहोत आपण राज्य म्हणून, केंद्र म्हणून आणि समाज म्हणून, त्याचाच एक भाग आहे. ह्या 16(1) चाच एक पैलू 16(4) आहे, असं पुढं काही न्यायनिर्णयांमध्ये ठरलं. आणि इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयामध्ये 1992 मध्ये जो निकाल आला, त्या निकालामध्ये अ, सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाला 9 न्यायमूर्तींच्या संविधान पीठाला हा एक मुद्दा ठरवायचा होता, की बालाजीमध्ये घालून दिलेली जी 50% ची मर्यादा आहे, ती इज इट अ रूल ऑफ प्रुडन्स ऑर अ बाइंडिंग प्रेसिडेंट? म्हणजे तो पूर्वासूरींचा निर्णय ज्याला लॉ ऑफ प्रेसिडेंट म्हणतात. तर न्यायनिर्णय जे आधी झालेले आहेत, त्याच्यानुसार, त्याच्या मार्गदर्शनानुसार पुढे न्यायालय कार्य करत असतात. तर रूल ऑफ प्रेसिडेंट जो आहे, म्हणजे जुने न्यायनिर्णय जे आहेत, त्यांचा विचार करताना ते सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयांनी घालून दिलेले निर्णय त्या न्यायालयांवर पुढे बंधनकारक असतात. दोज आर कॉल्ड बाइंडिंग प्रेसिडेंट्स कारण त्याचा अनुबंध असतो आणि असा बाइंडिंग प्रेसिडेंट आहे का 50% ची मर्यादा हे बाइंडिंग प्रेसिडेंट आहे का? असा विचार इंदिरा साहनीमध्ये करण्यात आला आणि इंदिरा साहनीमध्ये अर्थात या गोष्टीचा उद्गार झाला, की आरक्षण 50% च्या मर्यादेबाहेर जाऊ नये. त्याच्यामध्ये सुद्धा न्यायमूर्तींच्या वेगवेगळ्या न्यायमूर्तींनी आपापले मतं नोंदवले आणि त्याच्यामध्ये असं की काही लोकांचं असं म्हणणं होतं, की आरक्षणाची मर्यादा न्यायमूर्तींचं असं म्हणणं होतं, न्यायमूर्ती पांडियन यांचं, की अशी कुठली मर्यादाच नाही असायला पाहिजे. अ, इतर काही न्यायमूर्तींचं असं म्हणणं होतं, की ही 50% ची मर्यादा कधीही या मर्यादेचा भंग न झाला पाहिजे. पण अ, मेजॉरिटी जे आहेत जजेस म्हणजे त्या 9 जजेसपैकी जे मेजॉरिटी त्या मेजॉरिटीने असं ठरवलं बहुतांश न्यायमूर्तींनी असं सांगितलं, की ही मर्यादेचा भंग होऊ शकतो जर विशेष असाधारण आणि अपवादात्मक परिस्थिती आहे, असं राज्य सरकारला वाटलं, तर तशा मर्यादेचा भंग होऊ शकतो. पण त्याच्याविषयी संख्यात्मक अहवाल आणि इतर माहितीचं संकलन ज्यावरून राज्य सरकारने आपलं समाधान करून घेतलेलं आहे, ते न्यायालयाला तपासता येईल, की तशी अपवादात्मक व विशेष परिस्थिती आहे का? मग इंदिरा सहानीमधलं न्यायतत्व हे झालं, की 50% मर्यादेचा 50% मध्येच असावं
आणि 50% मर्यादेचा जर भंग करायचा झाला, तर त्याच्याविषयी संख्यात्मक अहवाल, क्वांटिफायबल डाटा, माहिती ही राज्य सरकार समक्ष असावी. आता हे महत्वाचं अशासाठी आहे, की 2014 मध्ये अध्यादेश देऊन मराठा मराठा जातीला 16% आरक्षण देऊ केलं होतं. तत्कालीन सरकारनी जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, जिकडे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनी 2014 मध्ये अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशाद्वारे नव्याने एका शासन निर्देशाने स्थापित केलेल्या ई-एस-बी-सी नावाच्या प्रवर्गामध्ये मराठा जातीचा समावेश करून त्या मराठा जातीला 16% आरक्षण दिलं. 2014च्या आरक्षणाविषयी एक वेगळा व्हिडिओ बनवावा असा आहे ती परिस्थिती. अ, त्यावर मी व्हिडिओ करून टाकेन. पण 2014चं जे आरक्षण देऊ केलं होतं अध्यादेशाद्वारे, त्या अध्यादेशाद्वारे देऊ केलेल्या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि त्या स्थगितीमध्ये मुख्य कारण हे होतं, की 50% जे आरक्षण तेव्हा अस्तित्वात होतं, त्या मर्यादेचा भंग करत होतं मराठा आरक्षण आणि कुठलीही विशेष व असाधारण परिस्थिती आहे त्याच्यासाठी जो अहवाल ज्याच्यावर भर दिला होता म्हणजे राज्य सरकारने ज्या अहवालाच्या शिफारसीनुसार हे दिलं होतं, तो अहवाल होता राणे समितीचा. म्हणजे तत्कालीन जे रेव्हेन्यू मिनिस्टर होते श्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत एका समितीने असा निष्कर्ष दिला, की मराठा समाज हा मागासवर्गीय आहे, मागासलेला आहे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या. अ, तो जो अहवाल आहे, तो अहवाल योग्य नाही म्हणून मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. इतरही अनेक कारणं होते. मुख्यत्वे हे कारण होतं, की राणे समितीचा अहवाल त्याच्यावर आधारित आरक्षण देता येणार नाही राज्य सरकारला. आणि मग पुढं घटनाक्रम असा झाला, की महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग जो आहे त्यांना हे काम देण्यात आलं, की त्यांनी मराठा आरक्षणाचं विषयी बघावं. त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्स काय तो वेगळा विषय. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग which was earlier on headed by Justice एस-बी म्हसे. अ, निवृत्त न्यायमूर्ती एस-बी म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली तो आयोग कार्यरत होता. पण त्यांच्या निधनानंतर श्री एम-बी गायकवाड माजी न्यायमूर्ती यांची तिथं नेमणूक झाली. आणि मग उच्च न्यायालयामध्ये जे प्रलंबित होते मराठा आरक्षणाचे प्रकरण, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं, की लवकरात लवकर तो अहवाल देण्यासाठी विनंती करण्यात आली गायकवाड आयोगाला. आणि त्यांनी तो तसा अहवाल दिल्यानंतर त्याच्यामध्ये मराठा जातीची विशेष असाधारण व अपवादात्मक परिस्थिती आहे, ज्यामुळं आरक्षण देऊ करावं, अशा अर्थाचं गायकवाड आयोगामध्ये आहे आणि म्हणून आम्ही आरक्षण देतो आहोत, असं सांगून राज्य सरकारने नोव्हेंबर 2018 मध्ये मराठा आरक्षण लागू केलं. पुन्हा 16% देऊन. त्याला त्याच्या वैधतेला चॅलेंज करण्यात आलं. पण त्या आव्हानांना फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने असं मत नोंदवलं, की आधीच्या आरक्षणामध्ये जी त्रुटी होती, ती त्रुटी दूर करून हे राज्य सरकारने आरक्षण देऊ केलंय, तर हा कायदा आता वैध आहे असं ठरवलं. तर 50% विषयी पुन्हा हायकोर्टामध्ये सुद्धा भाष्य करण्यात आलं. हायकोर्टामध्ये अ, महाराष्ट्र सरकारतर्फे ही भूमिका मांडण्यात आली, की इंदिरा साहनीच्या न्यायतत्वानुसार जी विशेष व असाधारण परिस्थिती, अपवादात्मक परिस्थिती जी आहे, ती उद्भवली अशामुळं, की मराठा जात जी कुणबी जातीच्या समकक्ष आहे आणि इतर मागासवर्गीयांच्या बरोबर मराठा समाज सुद्धा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. आणि विशेष अपवादात्मक परिस्थिती अशी, की कुणबी जातीला दिलं आरक्षण, पण मराठा जातीला आरक्षण दिलं नाही आणि त्याच्यामुळं जे वंचना झाली मराठा समाजाची, त्यामुळं जे प्रगती खुंटली मराठा जातीची आणि हे आरक्षणापासून वंचित राहणं, हीच एक विशेष आणि अपवादात्मक परिस्थिती आहे, असं कोर्टासमोर प्रतिपादन करण्यात आलं. कोर्टाने असं एक त्याच्यामध्ये निरीक्षण आपलं नोंदवलं आणि आशा व्यक्त केली, की अ, हे आरक्षण आम्ही विशेष परिस्थिती म्हणून मंजूर करत आहोत, जे 50% च्या पुढचं आहे. आणि आम्हाला आशा आहे हे मुंबई हायकोर्टाचं आहे. आम्हाला आशा आहे, की
राज्य सरकार याबाबतीत लवकरात लवकर पावलं उचलून इंदिरा साहनी न्यायतत्वाप्रमाणे 50% च्या आत मर्यादेच्या आत हे आरक्षण आणेल आणि त्याच्यासाठी काय जे योग्य ते पावलं सरकार उचलले, अर्थात सरकारने ती पावलं उचलली नाहीत, तो वेगळा मुद्दा. पण ज्या अ, मराठा आरक्षणाची वैधता न्यायालयाने तपासून बघितली. त्या न्यायालयाने म्हणजे उच्च न्यायालयाने सुद्धा असं आपलं एक मत नोंदवलं होतं, असा आपला एक आशा नोंदवली होती त्यांच्या जजमेंटमध्ये, की लवकरात लवकर हे आरक्षण जे आहे ते 50% च्या सीमेत आणावं इंदिरा साहनीच्या न्यायतत्वानुसार. आणि मग प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं, तेव्हा अ, अंतरिम स्थगितीच्या वेळी त्याच्यावर पहिल्यांदा बहस झाली. तेव्हा सुद्धा हे प्रतिपादन करण्यात आलं, की 50% ची मर्यादा गैरलागू आहे. कारण विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे. मग दिनांक 9 सप्टेंबरच्या अ, स्थगनाचा जो आदेश होता, म्हणजे मराठा आरक्षणाला स्टे मिळाला. स्थगिती जी दिली मराठा आरक्षणाच्या अंमलाला सर्वोच्च न्यायालयाने, त्याच्यामध्ये अ, सर्वोच्च न्यायालयाने आपलं असं मत नोंदवलं, की विशेष असाधारण व अपवादात्मक परिस्थिती आहे, हे अ, सिद्ध करण्यामध्ये राज्य सरकार सकृतदर्शनी अ, अपयशी ठरलेलं आहे किंवा शब्दप्रयोग चांगला दुसरा द स्टेट हॅज फेल्ड टू प्रूव्ह प्रायमा फेसी द स्टेट हॅज फेल्ड टू प्रूव्ह राज्य सरकार यशस्वी ठरलं नाही. अपवादात्मक परिस्थिती काय आहे हे सिद्ध करून दाखवायला. दुसरं अ, न्यायमूर्ती गायकवाड आयोग जो आहे, गायकवाड आयोगाच्या म्हणजे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे, त्या अहवालामध्ये सुद्धा अशी कुठली परिस्थिती दिसत नाही, ज्यामुळे सकृतदर्शनी मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि त्याचं अ, आरक्षणाचा लाभ देण्याइतपत त्यांची परिस्थिती वाईट आहे, असं कुठं सिद्ध होत नाही. असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आणि त्याच्यानंतर 2 वेळेला सर्वोच्च न्यायालयासमोर ह्या आरक्षणाची स्थगिती रद्द व्हावी ह्याच्यासाठी प्रकरण गेलं. तेव्हा सुद्धा हेच वाद झाले होते, युक्तिवाद, की 50% पेक्षा वर मर्यादा देण्याची राज्य सरकारला मुभा आहे, कारण विशेष व असाधारण परिस्थिती आहे. अर्थात न्यायालयाने त्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून अ, त्याच्यानंतर 8 मार्चला जी सुनावणी झाली, त्या 8 मार्चला झालेल्या सुनावणीमध्ये नवीन एक मुद्दा काढण्यात आला, की 102 व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारचे अधिकार काढून घेण्यात आले आणि त्याच्याविषयी सर्व राज्य सरकारांना ऐकून घेण्यात आलं. त्याच्यानंतर हे विशेष सांगणं, की कपिल सिब्बल यांनी सांगितलं, की 50% आरक्षण जे आहे, त्या 50% आरक्षणाची मर्यादा कैक राज्यांनी ओलांडलेली आहे. 27 राज्यांमध्ये 50% पेक्षा जास्ती आरक्षण आहे, ई-डब्ल्यू-एस लागू झाल्यामुळं आणि त्या राज्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय म्हणजे 50% पेक्षा जास्ती जे राज्य आहेत 27 त्यांच्यावर सुद्धा 50% मर्यादेविषयी निकाल दिला तर त्यांच्याही आरक्षणाला बाधा पोहोचेल आणि म्हणून सर्व राज्य सरकारांना ऐकून घेणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे सर्व राज्य सरकारांना सूचना देऊन मग 15 तारखेपासून जी सुनावणी सुरू झाली अंतिम, त्याच्यामध्ये आता हे विशेष सांगणं, की विसंगती 50% च्या बाबतीत आहे, की अ, मुकुल रोहतगी जे राज्य सरकारचे मुख्य वकील, त्यांनी असं सांगितलं, की फार वाईट परिस्थिती आहे देशाची. फार महाराष्ट्र फार मागासलेला आहे. इतर राज्यही मागासलेले आहेत फार आणि या परिप्रेक्ष्यामध्ये 50% आरक्षणाची 50% ची जी मर्यादा आहे, तिचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे. अ, पटवालिया जे ज्येष्ठ विधिज्ञ पटवालिया यांनी कोर्टाला गायकवाड आयोगाच्या अहवालाचा बचाव त्यांनी फार थोडक्यात म्हणजे गायकवाड आयोगाविषयी त्यांनी प्रतिपादन केलं राज्य सरकारतर्फे आणि त्या रा गायकवाड आयोगाच्या वैधतेबाबत ज्या शंका उपस्थित केल्या होत्या, त्याच्यावर त्यांनी युक्तिवाद केले. इथं हे महत्वाचं आहे सांगणं, की त्यांच्यातर्फे सुद्धा
आणि इतर एक वकील साहेब जे इतर कोणा पक्षकाराचे वकील होते, श्री चंदर उदय सिंग यांच्यातर्फे मराठा प्रकरणामध्ये मराठा जातीला आरक्षण देणं विशेष व अपवादात्मक परिस्थिती कशी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न झाला. कोर्टासमोर हे युक्तिवाद झाले, की कोर्टाने एक प्रश्न असा विचारला, की अपवादात्मक व विशेष असाधारण परिस्थिती मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय आहे, ते आम्हाला सांगा आणि त्याच्याविषयी काय लिहिलंय गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये ते सांगा. तर ज्येष्ठ विधिज्ञ श्री पटवालिया आणि श्री चंदर उदय सिंग यांनी त्याच्याविषयीचे सबमिशन केले आणि एक तिसराच त्याला कोण म्हणजे एक फंडामेंटल पॅराडाईम शिफ्ट म्हणू त्याला, एक नवा दृष्टिकोन असा दिला कपिल सिब्बल यांनी. आणि आता कपिल सिब्बल राज्य सरकारतर्फे नव्हते, कपिल सिब्बल होते झारखंड राज्यातर्फे. आणि त्यांनी मग असं सांगितलं, की अशी कुठली मर्यादाच नाहीये 50% ची. कारण इंदिरा साहनीचा निकाल चूक, कारण मुळात बालाजीचाच निकाल चूक होता. एम.आर. बालाजीचा निकाल जे गेले म्हणजे असं धरू की 60च्या दशकामध्ये होतं. तर 4 आणि 2 6 दशक जवळपास 55 वर्ष झाले तो कायदा आहे. 50% ची मर्यादा मंडल आयोगाने सुद्धा पाळली. इंदिरा साहनी मंडल आयोगाचा उद्गार केला. 50% पेक्षा जास्ती विशेष अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण देऊ शकते असं इंदिरा साहनी सांगितलं. आणि ते तत्व आजपर्यंत त्या तत्वानुसार अनेक न्यायनिर्णय आले. अनेक राज्यांमधल्या वाढीव आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. उच्च न्यायालयातर्फे, सर्वोच्च न्यायालयातर्फे. चेब्रुलू राजू नावाच्या संविधान पीठाच्या एका न्यायनिर्णयामध्ये मागच्या वर्षीच्या एप्रिलमध्ये पुन्हा या गोष्टीचा उच्चार झाला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये, की 50% चा भंग करता येणार नाही. आणि आता हे म्हणजे आरक्षणाची भलावण करणाऱ्यांतर्फे हे तर ठीक आहे, की पक्षकार त्यांचे झारखंड सरकार होतं कपिल सिब्बलांचं. त्यांनी असं सांगितलं, की 50% काय कुठलीही मर्यादा नाहीये. अजून एक वकील साहेबांतर्फे असं प्रतिपादन करण्यात आलं होतं, की इनेबलिंग प्रोव्हिजन आहे हे. म्हणजे राज्य सरकारला अधिकार देणारे हे प्रावधान आहेत. हे जे अनुच्छेद 15, 14, 15, 16 मधले जे पोटकलमं आहेत. म्हणजे 15(4) आणि 16(4) हे इनेबलिंग प्रोव्हिजन्स आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये राज्य सरकारला मुभा दिलेली आहे. त्या राज्य सरकारांना ते अधिकार दिलेले आहेत, की त्यांनी काय करावं. दे डू नॉट फॉर्म बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असा सुद्धा एक वाद केला. आणि कपिल सिब्बलांनी असं सांगितलं, की जे हे संविधान पीठ जो एक विषय ऐकतंय, तो विषय असा आहे. पहिला मुद्दा, की इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णय त्याच्यामध्ये घालून दिलेली मर्यादा 50% ची. त्याच्याविषयी पुनरीक्षण व्हायची आवश्यकता आहे का? त्याच्याविषयी पुन्हा विचार व्हायची आवश्यकता आहे का? 3 परिप्रेक्ष्यामध्ये, की बदलते सामाजिक संदर्भ, इंदिरा साहनी नंतर आलेले न्यायनिर्णय आणि अ, त्याच्यानंतर झालेल्या संवैधानिक दुरुस्त्या, ह्या परिस्थितीमध्ये हे जे बदललेले आहेत सगळे, या गोष्टींच्या परिप्रेक्ष्यामध्ये इंदिरा साहनीमधल्या 50% ची मर्यादा तिच्याविषयी पुनर्विचार होणं आवश्यक आहे का? हा एक प्रश्न या न्यायपीठासमोर होता. त्याचाच उपांग एक असंही होतं, की मग असा विचार करण्यासाठी 11 न्यायाधीशांच्या संविधान पुढं 11 न्यायमूर्तींच्या संविधान पीठापुढं अ, हे प्रकरण वर्ग करावं का? Should this be referred to a larger bench? The re-look at इंदिरा साहनी. हा मुद्दा चर्चेला असताना कपिल सिब्बल यांनी उठून एक प्रतिपादन असं केलं कोर्टासमोर, की कोर्टाने असं ठरवावं आता, की अनिर्बंध अधिकार आहेत राज्य सरकारांना. 50% ची मर्यादा तर नाहीच आहे. पण विशेष, असाधारण व अपवादात्मक परिस्थिती वगैरे काहीही न दाखवता राज्य सरकार त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा या मर्यादेचा भंग करू शकतं. आणि त्यांनी असंही एक सांगितलं कपिल सिब्बलांनी, की आरक्षण जर 70% झालं आणि त्याची वैधता जर कोर्टासमोर आली, तर कोर्ट हे सांगू शकतं, की अ,
हे आरक्षण अवैध आहे. पण कोर्ट ही मर्यादा ठरवू शकत नाही, की आरक्षण इतके टक्के असावं. रोख असा होता, की कोर्टाला 1992 मध्ये इंदिरा साहनीचा निकाल देताना 50% ची मर्यादा घालून देण्याचा अधिकारच नव्हता. आणि हे कधी तर म्हणजे जवळपास इंदिरा साहनीच्या निकालाच्या नंतर 30 वर्षांनी हे सांगतायत. तर हे जे सगळं काय झालं हे 50% मर्यादेबाबत, ह्या 50%चं महत्व असं आहे, की समानतेच्या तत्वानुसार आरक्षित वर्ग व अनारक्षित वर्गामधला समतोल साधावा, याच्यासाठी म्हणून अ, ह्या आरक्षणाची मर्यादा 50% वर असणं महत्वाचं आहे. ईडब्ल्यूएसमुळे या आरक्षणाचा या मर्यादेचा भंग झाला किंवा कसं किंवा अ, इतर दृष्ट्या ईडब्ल्यूएस संवैधानिक आहे की नाही ते प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलंय. त्याच्यावर यथायोग्य निर्णय येईल. हे इथं समजून घेणं आवश्यक आहे, की आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना ईडब्ल्यूएस रिझर्व्हेशन येण्याच्या आधी ईडब्ल्यूएस रिझर्व्हेशन आलं जानेवारी 2019 मध्ये. त्याच्या आधी मराठा आरक्षणाचा कायदा लागू झाला होता. मराठा आरक्षणाने पहिल्यांदा त्या 50% चा भंग केला. आणि त्या दृष्टीने हे योग्यच झालं, की मराठा आरक्षणाचा प्रश्न आधी आला. योग्य तो निर्णय येईल. पण 50% चं महत्व हे आहे, की सरकार जी तरतूद करतं, त्या तरतुदीमुळं असमानता येऊ नये हे महत्वाचं आहे आणि ह्याचा उद्गार सर्वोच्च न्यायालयाने केला बोलता-बोलता परवा. सर्वोच्च न्यायालयामध्ये एका न्यायमूर्तींनी असा एक मुद्दा मांडला, की तुम्ही सांगता, की ठीक आहे आरक्षणाची कुठली टक्केवारी नसावी, राज्य सरकारला निर्बंध अधिकार असावेत. पण आम्हाला तर समानतेच्या तत्वाचं विचार करावा लागेल आणि असं कुठलं आरक्षण जादा देऊ केल्यामुळं त्याच्यामुळं येणारी जी असमानता आहे, रिझल्टंट इनइक्वालिटी असा शब्दप्रयोग केला माननीय सर्वोच्च न्यायालयाने. दॅट हॅज टू बी टेकन केअर ऑफ. म्हणजे अशा अधिकच्या आरक्षणामुळं जर असमानता आली, म्हणजे आरक्षित वर्गामध्ये आणि अनारक्षित वर्गामध्ये जर असमानता आली, जी मराठा आरक्षणामुळे आलेली आहे. म्हणजे आरक्षित वर्ग अनारक्षित वर्गापेक्षा मोठा झाला, जे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली डिबेट्समध्ये आंबेडकरांनी केलेल्या प्रसिद्ध भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की द रिझर्व्ड सीट्स शुड बी द मायनॉरिटी, नॉट द मेजॉरिटी. म्हणजे आरक्षित वर्ग बहुसंख्य नसावा, आरक्षित वर्ग अल्पसंख्य असावा. याचाच एक अंग असं आहे, की त्यांना सुद्धा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटनेमध्ये घटनेच्या अ, एकंदरीत आपण जी घटना स्वीकारली राज्यघटना त्याच्यामध्ये अमूल्य योगदान आहे. ही इज द फाउंडिंग फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच असं मत होतं, की बहुसंख्य नसावा आरक्षित वर्ग. म्हणजे त्यांना सुद्धा हे मान्य होतं, त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा हे मत होतं, की समानतेचं प्रथम तत्व, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ इक्वालिटी वुड बी व्हायोलेटेड इफ द रिझर्व्ड सीट क्लास इज द मेजॉरिटी. म्हणजे आरक्षित वर्ग जर बहुसंख्य झाला, तर त्याने संविधानाचं प्रथम तत्व जे की समानता त्याचा भंग होईल. तर या 50% मर्यादेच्या महत्त्वाच्या विषयी हा व्हिडिओ करून टाकला. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. इतर मुद्द्यांविषयी असेच व्हिडिओ करून टाकावेत असा मानस आहे. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. धन्यवाद.